चला तर मंडळी, आज बनवूया आमरस. तर आमरस मी पाण्यात आंबे एक अर्धा तास भिजवून ठेवले होते, म्हणजे आंब्यातली उष्णता कमी होती. ते हलकेसे असे सॉफ्ट करून घ्यायचे आणि असा आंबा पिळून घ्यायचा. आणि ही जी साल आहे ती अशी खोलून घेऊन चमच्याने सर्व गर काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता इतका व्यवस्थित हा आंब्याचा रस होतो, सालीला अजिबात काय राहिलेलं नाहीये. अशा प्रकारे मी हा रस करून घेतलाय आणि खूप सोप्या पद्धतीने हात भरल्याशिवाय रस होतही नाही. तर मी कितीही प्रयत्न करा, रस करताना हात हा भरतोच. तर आता ह्यात मी थोडीशी साखर घालून घेतली आणि रवीने ते आपण घोळसून घ्यायचे. कोणी कोणी मिक्सरलाही करतं, पण आंब्याच्या थोड्याशा गाठी लागल्या की आमरस खायलाही भारी लागतो. तर तुम्हाला ही आमरस करण्याची पद्धत कशी वाटली? तर इथे मी ताटही बनवून घेतले. आमरस म्हणलं की बटाट्याची भाजी आणि चपाती. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा.